अबे विलिया, हो दादा. चाल ना मतदान करायला. नाही दादा, तू जाऊन ये, मी मागून जातो दादा. काहून, कोणत्या पार्टीकडून पैसे येणार आहे का? हो दादा, त्याचीच वाट पाहता. अबे तू तोंड सांगत वाट पाहून लाज वाटत नाही का बे? कायची लाज दादा? सांग ना कायची लाज? अरे दादा, एक म्हणते आम्ही 1500 रुपये देत आहो, आम्हाला निवडून द्या. आणि एक म्हणते दादा आम्ही 3000 रुपये देऊ, आम्हाला निवडून द्या. जेव्हा राजकारणी लोक द्यायला तयार आहे तर न घेणारा आम्ही कोण? बरोबर आहे तू. दादा, पुरा खेळ हा पैशाचा करून ठेवला आहे. दादा, जेव्हा यांनी पैसे देऊ आम्हाला निवडून द्या असा प्रचार करत आहे, मग यांच्यावर कारवाई करायला कोणीच तयार नाही का? आणि माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाने पैसे घेतले तर आम्ही भ्रष्ट नालायक ठरतो. खरं आहे. अरे दादा, यांले वाटते का मतदाराले 500 1000 दिले, मटन चिकनच्या पाट्या दिल्या, मतदार खुश. दादा, निवडणुकीले मस्त पैसे लावायचे आणि निवडून आल्यावर लावलेला पैसा काढायचा. बरोबर आहे. निवडणुका, राजकारण हे पूर्ण दादा व्यवसाय धंदा करून ठेवला या राजकारण्याने. पण मी कोण दादा? मी तर सर्वसाधारण माणूस न, मो कोण ऐकते? बरोबर आहे. जाऊ दे दादा, जातो मी थोड्या वेळाने मतदान करून टाकतो. हे दुःख एका इमानदार साध्या सिंपल मतदाराचे आहे, जो पैसे घेऊन नाही तर इमानदारीने मतदान करतो. पण आज परिस्थितीच अशी केली आहे की तो सुद्धा भ्रष्ट होऊ शकतो. तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळात तोच या देशावर राज्य करेल ज्याच्याजवळ पैसा जास्त असेल.